गाईज वेलकम बॅक टू द डे 5 ऑफ कटिंग. आज परत दिवसाची सुरुवात खूप लेट झाली. उठल्यानंतर व्हॅक्यूम साठी थोडी प्रॅक्टिस केली. आता मी घेतोय माझी पहिली मील, प्रोटीन ओट्स मील. दुपारची वेळ झाले आणि आता चाललोय ट्रॅक्टरवर. ट्रॅक्टरवर थोडासा काम होता तो करून घेतला. काम झाल्यावर ट्रॅक्टरला लागली तहान. लगेच त्याला हाय प्रोटीन वाला ड्रिंक पाजला. मग समोरून बघा कसं आम्हाला कोणतरी कॉपी करत होता. ग्रीन पीज, गुड सोर्स ऑफ फायबर अँड मायक्रोन्यूट्रियन्स. आता मी रेडी करत घेतले माझे सेकंड मील, एग्स भुर्जी. त्यामध्ये टाकलेत ग्रीन पीज, हिरवे वाटाणे. हाय प्रोटीन मील, एग भुर्जी अँड राईस. आता झाली इव्हनिंग आणि मी कामानिमित्त चाललो आहे मुरबाड. रोड कंडिशन मस्त रफ अँड टफ. घरी आल्या आल्या पहिले घेतला प्रोटीन आणि क्रेटीन, मग तिथून सिद्धा आलो वाजवायला. भाई जाम धावपळ झाली. बोला एलकोट जय मला. आलोय गावातल्या जिम मध्ये लेगचा वर्कआउट करण्यासाठी. एक वर्कआउटची सुरुवात बार्बर स्क्वॉटिंग वर केली. इथे हेवी वेट वर स्क्वॉटिंग मारण्यासाठी जाम स्ट्रगल झाला. हा दादा नसता तर मी इथे स्क्वॉटिंग मारू शकत नव्हतो. वेट हेवी होता आणि लिफ्ट करण्यासाठी प्रॉपर इन्स्ट्रुमेंट नव्हते. एवढा अनरॅक करताना स्ट्रगल नाही झाला, त्याच्यापेक्षा जास्त रॅक करताना स्ट्रगल झाला, कारण वेट पडायची भीती जास्त होती. सेकंड वर्कआउट फ्रंट स्क्वॉटिंग साठी केला. फर्स्ट डंबल वर वॉर्मअप सेट मारला, त्याच्यानंतर बार्बेल वर 40 kg लावून त्याचे 3 सेट मारले. लास्ट बट नॉट लिस्ट 25 kg डंबेल वर स्टँडिंग लंजेसचे 3 सेट मारले. ऍट द एंड बायसेप साठी बार्बर कर्ल 3 सेट मारून वर्कआउट संपवला. आफ्टर चेकिंग ऍप्स अँड ऍप्स डॉमिनल कंडिशन, रिओम बनवला पोस्ट वर्कआउट म्हणजेच डिनर मध्ये आहे एग भुर्जी, फिश करी आणि भाकरी. लास्ट मील ऑफर डे पपया आणि पाइनएप्पल. ओके, सी यू गाईज इन नेक्स्ट व्हिडिओ. पर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या फॅमिलीची.